सर्वसामान्यांचं टेन्शन आणखी एक वाढवणारी बातमी आपण पाहणार आहोत। 5 दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा उसळी आल्याचं पाहायला मिळतंय। जीएसटीसह सोन्याचा दर हा 1,63,770 रुपयांवर गेला असून चांदीचा दर जीएसटीसह 2,98,000 रुपये प्रति किलो इतका झालेला आहे। सोन्याच्या दरात सातत्यानं चढउतार होत आहेत। खरेदीदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत सातत्यानं होते, मात्र आता आर्थिक संकटात कदाचित सापडू शकू असं चित्र समोर येत आहे। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी जळगाववरून याचा आढावा घेतलाय, पाहूया। गेल्या काही दिवसापासून सोने व चांदीच्या दरात मोठा उच्चांक वाढला होता। दरामध्ये उच्चांक वाढल्याने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते, मात्र सातत्याने गेल्या 8 दिवसापासून सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण होत असताना आपण पाहत आहोत। सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक या ठिकाणी बाजारात गर्दी करत असताना पाहायला मिळत आहेत। बाबूजी, काय सांगणार? सोन्याच्या दरामध्ये 12 तासात जर बघितलं तर 7,000 रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये 12,000 रुपयाची वाढ झालेली आहे। त्याला 2 कारणं आहेत। एक तर ETF मध्ये पुन्हा खरेदी व्हायला लागली। दुसरं, आपला अमेरिकेच्या बरोबर जो करार झाला त्याच्यामुळे सुद्धा आशा पल्लवित झाल्या आहेत। त्या दोघे कारणामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत। इंटरनॅशनली शेवटी सोनं जे आहे जास्त यूज महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये होतं आणि भारतामध्ये होत असल्या कारणानं भारताच्या याच्यावर जर डिमांड असली तर भाव वाढतात। रेकॉर्ड जर पाहिलं आपण तर प्रोडक्शनपेक्षा डिमांड जास्त आहे आणि मग जर प्रोडक्शन कमी असेल आणि डिमांड जास्त असेल तर इकॉनॉमिक्स सरळ सांगतं की भाव वाढणार आहेत। निश्चितच तर हे होते आरएल ज्वेलर्सचे संचालक ईश्वरबाबू जैन। आगामी काळात सातत्याने सोन्याचे व चांदीचे दर जरी घसरण चढ उतार होत असले तरी आगामी काळात सोन्याचे व चांदीचे दर हे भाव वाढतच राहणार आहेत। चांदी जवळपास 5 लाखापर्यंत जाण्याची शक्यता यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।